नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की एक साध्या दिसणाऱ्या फळांमध्ये पोटांचे आजार, त्वचेची समस्या, वजन वाढ आणि कमजोर रोग प्रतिकारशक्ती या सगळ्यांवर उत्तर दडलेलं असतं. हो, आज आपण बोलणार आहोत पपईबद्दल. अनेक लोक पपईकडे फक्त पोटांसाठी चांगली म्हणून पाहतात, पण खरे सांगायचं झालं तर पपई ही निसर्गाची फार्मसी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल पपई कधी खावी, किती खावी, कोणी खाऊ नये आणि कोणत्या आजारात पपई रामबाण ठरते. चला तर मग सुरू करूया. आता आपण बघूया पपईमधील 5 प्रमुख पोषक घटक. तर सर्वात पहिला घटक म्हणजे पेपेन एन्झाईम. तर पेपेन एन्झाईम पचनक्रिया सुधारतो, गॅस व आम्लपित्त कमी करतो, अपचन व पोट फुगणे कमी करतो, पोट साफ होण्यास मदत करतो आणि जड अन्न पचायला सुद्धा मदत करतो. दुसरा घटक म्हणजे फायबर. फायबरमुळे पोट लवकर साफ होते, मूळव्याधाचा त्रास कमी होतो व वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तिसरा घटक म्हणजे व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी सर्दी, खोकला व तापेपासून संरक्षण करतो, वारंवार आजार होणे कमी करतो, जखमा लवकर भरून येण्यास मदत होते व त्वचा निरोगी व उजळ ठेवण्यातसुद्धा याची खूप जास्त प्रमाणात मदत होते. चौथा घटक म्हणजे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए डोळ्यांची कमजोरी दूर करतं, दृष्टी सुधारण्यास त्यामुळं मदत होते, मुरूम व डाग कमी होतात आणि केसांचे आरोग्यसुद्धा यामुळे सुधारते. पाचवं म्हणजे अँटीऑक्सिडंट्स. अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य जपते, वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, कर्करोगाचा धोकासुद्धा यामुळं कमी होतो आणि शरीरातील सूज व दाह याच्यामुळं कमी होते. आता आपण बघूया पपई खाण्याचे 7 महत्त्वाचे फायदे. तर सर्वात पहिला फायदा म्हणजे पोट साफ ठेवते. पपईमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात, यामुळं आतड्यांची हालचाल चांगली होते आणि शौच नीट होते. ज्यांना रोज पोट साफ होत नाही किंवा मग बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी पपई खूप उपयोगी आहे. पोट साफ राहिल्यामुळे गॅस, डोकेदुखी आणि थकवासुद्धा कमी होतो. दुसरं म्हणजे गॅस, ॲसिडिटी आणि अपचन कमी करतो. पपईमध्ये पेपेन नावाचा नैसर्गिक एन्झाईम आहे. हे पेपेन अन्न पचायला मदत करते, त्यामुळं पोट फुगणे, ढेकर येणे, छातीत जळजळ होणे हे त्रास होत नाही. हे त्रास हळूहळू कमी होतात. विशेषतः जड आणि तेलकट अन्नानंतर पपई फायदेशीर ठरते. नंबर 3 म्हणजे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत. पपईमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असतात. पपई खाल्ल्याने पोट लवकर भरल्यासारखं वाटतं, त्यामुळं जास्त खाण्याची सवय कमी होते. नियमित पपई खाल्ल्यास वजन वाढणं थांबते आणि हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते. चौथं म्हणजे त्वचा स्वच्छ आणि उजळ करते. पपई रक्त शुद्ध करण्यास मदत करते, यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, काळे डाग कमी होतात. पिंपल्सतील जीवनसत्वमुळे त्वचा मऊ, उजळ आणि तजेलदार दिसते. पोट साफ राहिलं की त्याचा थेट परिणाम त्वचेवर आपल्याला दिसतो. 5वं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढते. पपई खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. सर्दी, खोकला, ताप असे आजार वारंवार होत नाही. लहान मुले, वृद्ध आणि अशक्त व्यक्तींना पपई विशेषतः फायदेशीर आहे. आजच्या काळात चांगली प्रतिकारशक्ती खूप महत्त्वाची आहे. 6वं म्हणजे डोळ्यांसाठी चांगली. पपईमध्ये डोळ्यांसाठी उपयुक्त पोषक घटक असतात, यामुळे डोळ्यांची कमजोरी कमी होते. डोळ्यांची जळजळ, थकवा जाणवणे यामुळे कमी होतो. नियमित पपई खाल्ल्यास नजर चांगली राहण्यास मदत होते. 7वं म्हणजे हृदय निरोगी ठेवते. पपईत वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, यामुळे रक्तभिसरण सुधारते, हृदयावरचा ताण कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. मध्यम वयाच्या लोकांसाठी पपई खूप उपयुक्त आहे. मित्रांनो, पपई स्वस्त असते, सहज मिळते, पण तिचे फायदे औषधासारखे आहे. रोज पण थोडी पिकलेली पपई खाल्ली तर पोट, त्वचा आणि शरीर निरोगी राहते. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.